गोव्याच्या एका नाईट क्लबमध्ये सिलेंडरचा स्फोट झाला। स्फोटानंतर भीषण आग लागली। स्फोटात 25 जण ठार झाल्याची माहिती आहे। सिलेंडरच्या स्फोटानंतर आग लागल्याची शक्यता ही वर्तवली जाते। नाईट क्लबमधील कर्मचाऱ्यांसह पर्यटकांचाही मृत्यू झाल्याची शक्यता आहे। अग्निशमन दलाकडून आगीवर नियंत्रण मिळवण्यात यश आलेलं आहे। मुख्यमंत्री प्रमोद सावंतांनीही चौकशीचे आदेश या सगळ्या प्रकरणी दिलेत। तर गोव्याच्या हटपडे इथल्या एका नाईट क्लबमध्ये मध्यरात्री अग्नितांडव पाहायला मिळालं। या आगीमध्ये 25 जणांचा मृत्यू झाल्याची माहिती आहे। या घटनास्थळावरून आढावा घेतला आमचे प्रतिनिधी रोहन कदम यांनी। गोव्यातील ज्या नाईट क्लबमध्ये स्फोट झाला आणि जवळपास 25 जणांचा मृत्यू झाला त्या ठिकाणी आता जय महाराष्ट्र वृत्तवाहिनी जी आहे ती पोहोचलेली आहे। मराठी वृत्तवाहिनीमध्ये सगळ्यात पहिल्यांदा जय महाराष्ट्र वृत्तवाहिनीवरती आपण हे दृश्य पाहतोय। ज्या बर्ज नावाचं जे रोमियो लेन या ठिकाणी जे हॉटेल आहे, जे पब आहे, त्या ठिकाणी हा सगळा स्फोट जो आहे तो झालेला होता। काल रात्रीच्या सुमारास हा स्फोट झाला आणि जवळपास 25 जणांचा मृत्यू जो आहे तो झालेला पाहायला मिळतोय आणि त्या ठिकाणी आता जय महाराष्ट्र वृत्तवाहिनी पोहोचलेली आहे। आपण पाहतोय की पोलिसांचा मोठा बंदोबस्त जो आहे तो या संपूर्ण परिसरामध्ये आपल्याला पाहायला मिळतोय। खरं तर जे अधिक लोक या सगळ्यामध्ये स्फोटामध्ये मृत्यू झालेले आहेत ते या हॉटेलचा स्टाफ असल्याची माहिती जी आहे ती समजत आहे। स्वतः गोव्याचे मुख्यमंत्री प्रमोद सावंत यांनी काही वेळापूर्वी जी आहे ती या ठिकाणी येऊन भेट दिलेली होती। आपण हे दृश्य पाहतोय की तेच ठिकाण आहे ज्या ठिकाणी हा सगळा स्फोट झालेला होता। आपण स्फोटानंतरची तीव्रता जी आहे ती या व्हिडिओच्या माध्यमातून पाहतोय की मोठ्या प्रमाणामध्ये इथलं जे काही बांधकाम केलेलं होतं ते कोलॅप या सगळ्या स्फोटानंतर झालेलं आहे आणि सध्याच्या घडीला पोलीस यंत्रणेने सतर्कतेचा इशारा समजत सगळी सुरक्षितता जी आहे ती या संपूर्ण परिसरामध्ये आपल्याला सध्याच्या घडीला पाहायला मिळते। नेमकं प्रमोद सावंत यांच्याकडून या सगळ्या स्फोटानंतरचा काय खुलासा केला जातोय आणि नेमका हा स्फोट खरंच गॅस सिलेंडरचा होता का, याबाबतची काय निश्चिती झाली आहे का, हे स्वतः मुख्यमंत्री प्रमोद सावंत यांच्याकडून सांगितलं जाईल। त्यामुळे या सगळ्या स्फोटाकडे संपूर्ण देशभराचं लक्ष लागलेलं आहे आणि प्रमोद सावंत हे त्यांच्या पत्रकार परिषदेमध्ये काय सांगणार याकडे देखील संपूर्ण देशाचं लक्ष लागलेलं पाहायला मिळतंय। कॅमेरा पर्सन दीप मिश्रासह रोहन कदम, जय महाराष्ट्र न्यूज, गोवा। 11-12 के बीच में। आपको कैसे, मुझे आवाज कैसे आया, ऐसा कुछ सुना? आवाज कुछ नहीं, पूरा जलने लगा। ओके। तो वही देखा। फिर कोई कितना 23 लोग में मर गया बोलते हैं, वो डेड बॉडी सब देखा? ये तो मैं नहीं देखने गया। बट कैसे? एलाउ नहीं था हम लोग का जाने का। गेट पे। आप गेट पे ही था? मैं गेट पे था। और कितना टूरिस्ट लोग भी आए थे? हाँ, टूरिस्ट भी थे। कितना रहेगा टूरिस्ट अंदाज? ये तो मिनिमम हमको तो पता नहीं है। एंट्री हुआ था? हाँ, शो था क्या था? हाँ, शो था। उनके स्टाफ और एक 3-4 टूरिस्ट जो अंदर थे, ये 2-3 इनको जल के हुआ, बाकी लोग बिकॉज ऑफ द सफोकेशन उनकी डेथ हो गई। ऑल टुगेदर 23 लोगों की डेथ हो चुकी है और जिनकी डेथ हो चुकी है उनके प्रति संवेदना मैं व्यक्त करता हूँ।